आतापर्यंत 15 एप्रिल परीक्षा घेण्याची पद्धत रूढ होती. मात्र नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा मार्चपर्यंत पूर्ण करून एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू केलं जाणार आहे. शैक्षणिक वर्षाच्या कामकाजाचे दिवस हे 234 असणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी विशेष वर्ग घेतले जाणार असून शालेय शिक्षणात नवीन बदल होतील, असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. राज्यातील शाळांमध्ये 1ली ते 9वीच्या वार्षिक परीक्षा संकलित चाचणी 2 यासाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकाबाबतच्या शिक्षकांनी मांडलेल्या समस्यांच्या खोलात जाऊन आवश्यकतेनुसार उपाययोजना केल्या जातील, असं राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे आयुक्त राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले. राज्यातील 1ली ते 9वीच्या परीक्षा एकाच वेळी घेण्यासाठीचे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन आणि परीक्षण परिषदेनं जाहीर केले. त्यानुसार 8 ते 25 एप्रिल या कालावधीत नियतकालिक मूल्यांकन चाचणी संकलित चाचणी 2 या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत लांबणार असल्यानं उत्तरपत्रिका तपासणं, निकाल तयार करण्यास वेळच मिळणार नसल्याचा मुद्दा शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात आला. या अनुषंगानं मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, सचिव नंदकुमार सागर, उपाध्यक्ष सचिन नलावडे, सचिव RY पाटील, माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुळे यांनी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, SCERTचे संचालक राहुल रेखावार यांची भेट घेऊन वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली. वेळापत्रकामुळे निर्माण होणाऱ्या समस्या शिक्षकांकडून मांडण्यात आल्या असून त्या समस्यांना उत्तरही देण्यात आल्याचं रेखावार यांनी सांगितलं. मात्र समस्यांच्या अधिक खोलात जाऊन काही उपाययोजना करणं आवश्यक असल्यास त्या केल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 15 एप्रिलपर्यंत परीक्षा घेतली जात असली तरी अभ्यासक्रम आराखड्यानुसार उर्वरित दिवस अध्ययनासाठी न वापरले जाणे ही त्रुटी आहे, ती दूर केली पाहिजे. या वेळापत्रकानुसार होणारी सर्व कामं शैक्षणिकच आहेत. तसंच शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ उपलब्ध होणार आहे. आता नव्या सूचनेनुसार शैक्षणिक कामकाज 234 दिवस करावं लागणार आहे. ठाणेकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या ठाणे परिवहन सेवेचा गाडा गाळातच रुतलेला आहे. TMTला उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवता आला नाही. परिवहनचं महिन्याचं उत्पन्न 8 कोटींच्या आसपास असून खर्च 16 कोटींच्या वर आहे. परिवहनचा गाडा हा महापालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या कुबड्यांवरच सुरू आहे. ठाण्यातील लोकसंख्येच्या तुलनेत 600 बसगाड्यांची आवश्यकता असताना आज मितीला परिवहनच्या 385च्या आसपास बस रस्त्यावर धावतायत. TMT सेवा ही 1991 मध्ये सुरू झाली. 1 लाख लोकसंख्येमध्ये 30 बसेसचं गणित आहे. मात्र आज शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या घरात असताना परिवहनच्या ताफ्यातील बसची संख्या त्या प्रमाणात वाढू शकली नाही. परिवहनच्या ताफ्यातील 454 बसेसपैकी 380 ते 385 बसेस रस्त्यावर धावत आहेत. यामध्ये 123 इलेक्ट्रिक बस तर 35 CNG बस आहेत. यातील 240 बस GCC तत्वावर खासगी ठेकेदाराकडून चालवल्या जात आहेत. नव्यानं दाखल झालेल्या 123 इलेक्ट्रिक बस देखील खासगी ठेकेदारामार्फतच चालवल्या जात आहेत. परिवहनच्या ताफ्यात स्वतःच्या जेमतेम 84च्या आसपास बसेस आहेत. यातील 25 ते 30 बस आजही दुरुस्तीसाठी आगारात धूळ खात पडून आहेत. तिकडे परिवहनच्या ताफ्यात असलेल्या 30 वोल्वो बसेसपैकी जेमतेम 8 ते 10 बस रस्त्यावर धावत असल्याचं विदारक चित्र आहे. परिवहनच्या स्वतःच्या बस रस्त्यावर धावत नसल्यानं परिवहनचे पगारी चालक, वाहक आगारात तासनतास बसून असतात. काही कर्मचाऱ्यांनी TC बनवलं तर काहींना वागळे आगारात काम देण्यात आले. परिवहनच्या बसमधून रोजच्या 2.5 ते पावणे 2 लाख प्रवासी प्रवास करतात. परिवहनला रोजच्या रोज 26 ते 27 लाखांचं आसपास उत्पन्न मिळतं. महिन्याकाठी परिवहनच्या तिजोरीत 8 कोटी जमा होतात. कर्मचाऱ्यांचा पगार, CNG आणि इतर खर्च हा 15 ते 16 कोटींच्या घरात आहे. त्यामुळे परिवहन दरवर्षी ठाणे महापालिकेकडे जास्तीत जास्त अनुदानाची मागणी करते. महापालिकेच्या अनुदानामुळे परिवहन कर्मचाऱ्यांचे पगार आणि परिचालन खर्च केला जातो. महापालिका आर्थिक संकटात असल्यानं अनुदान कमी प्राप्त झालं तर गणित जुळवताना परिवहनला तारेवरची कसरत करावी लागते. रस्ता रुंदीकरण तसंच ठाणे महापालिकेच्या विविध प्रकल्पात बाधित झालेले नागरिक गेल्या 20 वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत असताना दुसरीकडे बाधितांची हक्काची घरं एका राजकीय नेत्याच्या कर्मचाऱ्यांनी हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
या कर्मचाऱ्यांना घरं देण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनीच प्रकल्प बाधित असल्याची कर्मचाऱ्यांची खोटी कागदपत्र तयार केली असून मंजुरीच्या आधीच या सर्व कर्मचाऱ्यांना चक्क घराच्या चाव्या देखील देण्यात आल्या असल्यानं याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। ओपन निळखंड या ठिकाणी ठाणे महापालिकेला विकासकामार्फत 30 सदनिका प्राप्त झाल्या असून या सदनिकांमध्ये रस्ता रुंदीकरण किंवा प्रकल्प बाधितांना घरं देण्याचं निश्चित करण्यात आलं होतं। मात्र ही घरं बाधितांना न देता एका राजकीय नेत्याच्या घरामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली असल्याचा प्रकार समोर आलाय। पालिका अधिकाऱ्यांना बोलावून ही घरं या कर्मचाऱ्यांना देण्यात यावी तसं फरमानच राजकीय नेत्याच्या नातेवाईकांकडून पालिका अधिकाऱ्यांना काढण्यात आल्यानं पालिका अधिकाऱ्यांनीही या सर्व कर्मचाऱ्यांना कोपरीमधील प्रकल्प बाधित दाखवून त्यांची खोटी कागदपत्र तयार करण्याचा प्रताप केलाय। विशेष म्हणजे घर देण्याची मंजुरी नसताना घराच्या चाव्या देखील या सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्यानं ठाणे महापालिकेत चाललंय काय असा मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय। या संदर्भात महापालिका उपायुक्त सुनील पाटोळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। महागाई वाढत असताना EPS 95 अर्थात कर्मचारी निवृत्त योजना 95 पेन्शनधारक मात्र दरमहा किमान 1000 रुपये पेन्शनवर जगत आहेत। खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्य प्रहर कालावधीत पेन्शनधारकांच्या प्रश्नांवर आवाज उठवत किमान पेन्शन 7500 रुपये करावी अशी आग्रही मागणी केली आहे। केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय अंतर्गत EPS 95 पेन्शन योजनेच्या पेन्शनधारकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाचं लक्ष वेधलंय। देशभरात केंद्र आणि राज्य सरकारचे उपक्रम, खासगी संस्था आणि कारखान्यांशी संलग्न असलेले 78 लाख पेन्शनधारक दरमहा किमान 1000 रुपये पेन्शनवर जगत आहेत। सध्याच्या परिस्थितीत ही रक्कम अपुरी असून मूलभूत गरजा आणि आरोग्य सेवांपासून ते वंचित आहेत। 2013 मध्ये कोश्यारी समिती, 2018 मध्ये कामगार संसदीय समिती आणि EPFOच्या उच्चस्तरीय समितीनेही किमान पेन्शन दरमहा 7500 रुपये तर कमाल 10500 असावी अशी शिफारस केली होती। मात्र त्याची अद्याप ठोस अंमलबजावणी झाली नसल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली। गेल्या 7 ते 8 वर्षांपासून पेन्शनधारक या मागणीसाठी आंदोलन करत आहेत। दुर्दैवानं त्यांचा आवाज आजतागायत ऐकण्यात आला नाही। EPS 95 पेन्शन योजनेत त्वरित सुधारणा करावी आणि किमान पेन्शन दरमहा 7500 रुपये करावी अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे। तसंच पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांना महागाई भत्ता आणि मोफत आरोग्य सेवा देण्यात याव्यात, ज्यामुळे पेन्शनधारकांचं जीवनमान तर सुधारेल, शिवाय त्यांच्या दशकांच्या योगदानाचाही सन्मान होईल। ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रम देऊन त्यांना न्याय देण्याची जबाबदारी या सभागृहाची सरकारची असल्याचंही खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलं। ठाणे लोकसभा मतदारसंघातील पेन्शनधारकांनी आणि संघटनांनी खासदार नरेश म्हस्के यांनी नुकतीच भेट घेत पेन्शनधारकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची विनंती केली होती। खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत पेन्शनधारकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची ग्वाही दिली होती। महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये ठाणे शहर पोलीस दलातील वागळे वाहतूक शाखेतील पोलीस नाईक भूपेंद्रसिंग राजपूत यांनी जुडो या क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावले।
राज्यातील पोलीस दलासाठी सर्वात मोठी स्पर्धा असलेली महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा नुकतीच संपन्न झाली। या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे 3,500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते। साकेत पोलीस मैदानावर झालेल्या या स्पर्धेत जुडो या क्रीडा प्रकारात ठाणे शहर पोलीस दलात कार्यरत असलेले वागळे वाहतूक शाखेतील पोलीस नाईक भूपेंद्रसिंग राजपूत यांनी 100 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले। भूपेंद्रसिंग यानं नागपूर, छत्रपती संभाजीनगर, SRPF येथील पोलीस खेळाडूंना हरवून अंतिम स्पर्धेसाठी स्वतःची जागा निश्चित केली होती। अंतिम फेरीमध्ये थोड्याशा गुणांनी त्याचं सुवर्ण पदक हुकलं, परंतु रोजची ड्युटी सांभाळून सराव करत भूपेंद्रसिंग यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। आज भूपेंद्रसिंग राजपूत सध्या कार्यरत असलेल्या वागळे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणे आणि सहकाऱ्यांनी भूपेंद्रसिंग यांचा रौप्य पदक मिळाल्याबद्दल सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन ठाण्याच्या शीळ परिसरातून जात असून या प्रकल्पादरम्यान अडथळा ठरणाऱ्या इमारतींवर ठाणे महानगरपालिकेनं मोठी कारवाई सुरू केली आहे। ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त मनीष जोशी आणि मंडळ अधिकारी, महसूल विभाग, सपना चौरे, तलाठी नितीन पिंगळे आणि मुंब्रा मंडळ तलाठी यांच्या माध्यमातून ही कारवाई सुरू आहे। या कारवाई दरम्यान अतिक्रमण करणाऱ्या माफियांनी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली। या दरम्यान 2 महिला पोलिसांना इजा झाली असून कारवाई दरम्यान अडथळा निर्माण करणाऱ्या महिलांना शीळ पोलिसांनी ताब्यात घेतले, तसंच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। सकाळी 11 वाजल्यापासूनच ही कारवाई सुरू करण्यात आली। संपूर्ण बुलेट ट्रेन परिसरात या अनधिकृत इमारती उभारलेल्या नेस्तानाबूत करण्यात येणार असल्याचं ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त मनीष जोशी आणि मुंब्रा सर्कल ऑफिसर सपना चौरे यांनी सांगितलं। हे बघा, बुलेट ट्रेन प्राधिकरण यांच्या मार्फत ठाणे महानगरपालिका तसेच ठाणे कलेक्टर ऑफिस यांना सूचित करण्यात आले होते की बाबा बुलेट ट्रेनच्या मार्गावर एक शीलपाटा येथे अनधिकृत बांधकाम होत आहे। त्यानुसार ठाणे महानगरपालिकेमार्फत त्यासोबत महसूल विभागामार्फत जी एक DPL असते, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, म्हणजे नोटीस देणं, सुनावणी घेणं, आदेश पारित करणं, MRTP केस करणं, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। यापूर्वी महानगरपालिका आणि महसूल विभाग इथे कारवाई करायला आली होती, परंतु खूप मोठा विरोध झाला। मग आजची ही कारवाई नियोजित करण्यात आली। सदर कारवाईमध्ये टायगर पोलीस स्टेशनचा आम्हाला बंदोबस्त भेटला, आपण बघतातच आहे, आणि त्यानुसार आज आता ही कारवाई सुरू आहे आणि हा जो अनधिकृत बांधकाम झालेला आहे हा संपूर्णपणे भुईसपाट होणार आहे।